नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला खास मुद्दे बघायचे आहे. एक नंबर मुद्दा, पावसाळ्यात भरती होऊ नये, भरती पुढे ढकलावी. आणि दोन नंबरचा मुद्दा बघायचा आहे की एकाच घटकासाठी एकच फॉर्म भरलेला असल्यामुळं की सरकारनं काय केलंय, प्रशासनानं सुद्धा काय केलं हे लक्षात घ्यायचंय की सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एकाच वेळी सोडायला सुरुवात केली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एकाच दिवशी आलेले, हे सुद्धा माहिती आहे. आणि त्याचं सोल्युशन काय त्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. त्याच्यानंतर मुद्दा वय आणि आरक्षणाच्या संदर्भात आहे, तर ते सुद्धा आपल्याला मुद्दा बघायचा आहे. पण खास आपल्याला काय करायचंय, मूळच्या दोन मुद्द्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढील मुद्दे बघायचे आहे. आता एक नंबर, पोलीस भरती ही पावसाळ्यात व्हायला नको. याचं कारण त्या ठिकाणी आहे की पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस नाही, त्याच्यासाठी प्रॅक्टिस असावी लागते, तेव्हा ग्राउंड त्या ठिकाणी मारू शकतात. आता जर पाऊस जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रवास करतानाही तारंबळ होते, राहण्याची सुद्धा दुर्व्यवस्था त्या ठिकाणी होते. काही विद्यार्थ्यांची होईल, काही विद्यार्थ्यांची होणार नाही. तर त्यामुळं डॉक्युमेंट कसे सांभाळायचे आणि भरती त्या ठिकाणी पाऊस चालू असेल तर त्या ठिकाणी गोळा कसा फेकायचा, दोन नंबर त्या ठिकाणी 100 मीटर कशी मारायची, आणि तीन नंबर त्या ठिकाणी 1600 मीटर किंवा 800 मीटर कशी मारायची. पावसामध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो, म्हणून तो प्रॉब्लेम निर्माण न होण्यासाठी सरकारनं हा विचार करायचा की पावसाळ्यात भरती घ्यायलाच नको. आता दोन नंबर मुद्दा असा आहे त्या ठिकाणी की ही भरती पुढे ढकलून त्याच्यानंतर जे काही हॉल तिकीट सोडलेले आहे याच्यामध्ये तर सुधारणा करावी लागणार आहे, त्याच्यात काही संशय नाहीये. तर त्याच्यात सुधारणा करत असताना एकच गोष्ट लक्षात घेणं महत्वाची आहे की भरती पुढे ढकलून त्यानंतर तो कालावधी जो मिळतो ते एकाच घटकासाठी एकच फॉर्म भरलेला असल्यामुळं एकाच वेळी हॉल तिकीट न सोडवता, एकाच वेळी भरती न घेता एकाच घटकासाठी हॉल तिकीट सोडायचे. आणि हॉल तिकीट सोडल्यानंतर ग्राउंड आणि लेखी परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसऱ्या घटकासाठी हॉल तिकीट सोडू नये. इकडची एकाच घटकासाठी ग्राउंड आणि लेखी परीक्षा संपल्यानंतर हॉल तिकीट सोडले तर पुढच्या त्या ठिकाणी ग्राउंड मारायची तयारी विद्यार्थी करू शकतात. त्यांना जास्त थकवा येणार नाही, त्यांची दमछाक होणार नाही, तर व्यवस्थित त्या ठिकाणी ग्राउंड मारतील. आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षाचा अभ्यास सुद्धा सुरळीत करतील आणि लेखी परीक्षा सुद्धा देतील. पुढच्या दोन नंबरच्या घटकाची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे ग्राउंडची आणि लेखी हे दोन्ही झाल्यानंतर तिसऱ्या घटकासाठी जो काही घटक असेल ते इकडची लेखी परीक्षा संपल्यानंतर पुढच्या हॉल तिकीट त्या ठिकाणी सोडायला सुरुवात करावी, एक दोन दिवसाचा गॅप दिल्यानंतर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर समजा हॉल तिकीट सोडले तर विद्यार्थ्याची तारंबळ होणार नाही. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो. हा मुद्दा आमदार आणि खासदार, गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्री यांना हा अशा पद्धतीचा मुद्दा सांगा आणि अशा पद्धतीची भरती घ्या, तर या ठिकाणी सुरळीत मार्ग त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता त्याच्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चिपचा वापर करायचा नाही. जी तुम्हाला 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटर मध्ये चिपचा वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे मागील वर्षी भरती झाली तर त्यामध्ये चिपमुळे काही विद्यार्थ्याचा टाइम अलीकडे आला, काही विद्यार्थ्याचा टाइम पलीकडे गेला. म्हणजे काही विद्यार्थ्याचा टाइम कमी वेळेमध्ये आला, काही विद्यार्थ्याचा टाइम म्हणजे जास्त वेळ लागला. तर असं त्या ठिकाणी फॉल्ट असल्यामुळं सांगता येत नाही काय त्यांच्यामध्ये फॉल्ट असल्यामुळं त्या ठिकाणी अगोदर सेटिंग असू शकते, कारण यूम मध्ये सेटिंग असू शकते, याच्यामध्ये सुद्धा सेटिंग होऊ शकते. हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर म्हणून चिपचा वापर बिलकुल केला नाही पाहिजे. तर हे तुम्ही आमदार खासदारांना आणि गृह मंत्रालय आणि मंत्र्यांना सुद्धा सांगा आणि प्रशासनाला सुद्धा सांगा की या चिपचा वापर बिलकुल करू नका. त्या ठिकाणी स्टॉप वॉचचाच त्या ठिकाणी वापर करावा. आता त्याच्यानंतर सरकारनं जे
कोरोनाच्या कालावधीमुळं भरती घेतल्या गेली नाही आणि त्यांनी सांगितलं होतं की आता भरतीत वय वाढून देऊ, तर तेही सुद्धा त्या ठिकाणी वय वाढून दिलं पाहिजेत, तर त्या मुद्द्याताना सुद्धा त्यांचं नुकसान होणार नाही. आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, तर त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम ताबडतोब सोडवावा आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी राहिलेले एससीबीसीचे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आणि वय ज्यांचं त्यांनाही सुद्धा त्या ठिकाणी वेबसाईट खुली करून देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात करावी, की जेणेकरून कोणतेही विद्यार्थी भरतीपासून वंचित राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचे मुद्दे समजलेले असेल, तर या ठिकाणी सांगितलेल्या मुद्द्याची तुम्ही जे समजा आपले प्रतिनिधी असन त्यांना सांगा आणि प्रशासनालाही सुद्धा त्या ठिकाणी सांगा की अशा ना असा मुद्दा आहे, अशा ना असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तर या ठिकाणी आपण केले पाहिजेत. तर आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे, लेखी स्वरूपात दिलं पाहिजेत. लेखी स्वरूपात दिल्यामुळे तुमचे मुद्दे त्या ठिकाणी मुद्दे त्या ठिकाणी त्यानंतर सॉल्व्ह होणार आहे, कारण कागदाला खूप महत्व असते. तर आज या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.